हे बघा, हे असा आवाज करून खायचं. असं करून खायचं. ते ना आवाज करून खाल्ल्याशिवाय मजाच नाही गोळ्या खायची. ट्राय करतो. जमतंय का? डोकी फिरलेत का तुमची? हे चाललंय काय? हे सगळं शोभतंय का नाही तुम्हाला? तुमच्या वागण्याला आता काही धरबंदच उरला नाहीये. अहो इथे चाललंय काय आणि तुम्ही काय करताय? हसू नका. मी ना बरोबर बोलते. मालती, तुम्हाला चिडायला काय झालं? हे बघा, आजचा दिवस आपला चांगला गेला की नाही? आपण रामनवमी आपल्या मनासारखी साजरी केली, थोडा आनंद व्यक्त केला, काय फरक पडतो? आणि आज आपला विजय झालाय, फॅक्टरी वाचली आहे. हे बघा, छोटा असला तरी विजय आपल्याकरता खूप मोठा आहे हा. आबा बरोबर बोलताय ताई. हे बघ, मी तर म्हणतो तू पण टेस्ट करून बघ. छी, मान नको असलं काहीतरी. अगं पण का? हे तू विचारतोस इंद्रा? तू हे कसा बनवला असेल, कुठलं पाणी वापरलं असेल, कोणास ठाऊक? हे असलं काहीतरी खाऊन ना पोट बिघडायचं, काहीतरी व्हायचं. मला नको. मला अहो काहीच होत नाही. मी तर किती लहानपणापासून खाते आज. आणि आम्ही दोघं पण खातोय ना, काही नाही होतं बघ. खूप छान टेस्टी लागतंय. हे घे. इंद्रा, मला नकोय. अगं तू टेस्ट करून बघ. असं नाही ग, राणीने कसं सांगितलं, चोखून खायचं. हे बघ, एकदा तू टेस्ट कर. हा, आवडला ना? हवंय? मला फोन द्या. दादाला फोन करायचा आहे. त्याला कळवायला हवं ना, तरच न्यायला येईल तो आपल्याला. द्या. दमलं बुवा त्या जयसिंगाला त्याची लायकी दाखवून. बर चला, चहा पाण्याचं बघा आणि खायला बी काहीतरी करा. पण मजा आली. त्या जयसिंगाचा त्याच्या कामगारांसमोर चांगलाच पान उतारा केलाय. आता लाज जायला त्याच्याकडे जरा सुद्धा लाज शिल्लक उरली नसेल. अजित, हे असं रोखठोक बोलायला शिकायचं, म्हणजे दुसऱ्याला त्याची लायकी दाखवता येते. काय मग, नवऱ्याचा अभिमान वाटतोय का नाही? हा वाटलाच पाहिजे. आणि मग माणसं तर अशी धाडाडी पाहिजेत. आज पुन्हा करून दाखवलंय. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो. अरे विक्रांत कुठं अडकलाय? घ्या, आला. तुम्हाला कळतंय का तुम्ही तिकडे काय केलंय? तुम्हाला कौतुक वाटतंय का त्याचं? त्या इंद्रा राणीने माझा प्लॅन फ्लॉप केलाच आहे. तुम्ही तेच केलं. सगळ्यांसमोर मला सपोर्ट करायचं सोडून तुम्ही मला तोंडावर पाडलं. विक्रांत, रागाला आवर घाल आणि कुणाशी बोलतो याचं भान ठेव. काय चुकलं आमचं? जो मान आम्हाला मिळायला पाहिजे होता तो त्या जयसिंगाला मिळत होता. सगळेजण त्याचं नाव घेत होते, त्याचं गुणगान करत होते. मग आम्ही काय करायला पाहिजे होतं? हातावर हात ठेवून फक्त मुख गिळून गप्प बसायला पाहिजे होतं का? अहो पण त्याच वेळेला बोलायची गरज नव्हती. दादा बोलला नसतात तर काही फरक पडला असता का? फोन द्या. दादाला फोन करायचा. तो येईल आपल्याला न्यायला. त्याला सांगू दे. बघताय काय, हेच ठरलं होतं ना. तुम्ही मला शब्द दिला होता. खोटं होतं ते सगळं. तुला फक्त उद्याचा दिवस थांब. त्यानंतर ना तू जे म्हणशील ते आपण करू. उद्या रामनवमीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण इथे एक क्षणभरही थांबायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देतो. गप्प काय बसलाय? रामनवमीच्या कार्यक्रमानंतर आपण माझ्या माहेरी जाणारे ठरलं होतं ना. तुम्ही शब्द दिला तर मला. पण आई, आज फॅक्टरीत काय झालं तू पाहिलंस ना.
अगं अशा परिस्थितीतून आपण इथून निघून नाही जाऊ शकत. इंद्राचं म्हणणं मला पटतंय. आपण जर का थांबलोच नाही, घर सोडा, फॅक्टरी आपल्या हातातून निघून जाईल. म्हणजे पुन्हा एकदा माझ्या सुखाच्या आड ती फॅक्टरी येणार तर मला आधी ती फॅक्टरी महत्वाची होती आणि आता ही फॅक्टरीच महत्वाची. मला काय त्रास होता याच्याशी तुम्हाला कोणाला काही घेणं देणं नाहीये हो ना. मालती मॅडम अहो थोडं अजून सहन करा. आपण जर निघून गेलो ना आणि फॅक्टरीचा व्यवहार झाला तर आपण काहीच करू शकणार नाही नंतर. हे तू गप्पा बसा. मुळात नाही सगळं तुझ्यामुळे होतंय. पांढऱ्या पायांच्या अवदसा अहो तिच्यामुळे आज फॅक्टरी वाचली. तुम्ही तिलाच काय बोलताय? हिच्यामुळेच ही वेळ आली आपल्यावर. नाही तर याआधी आपलं कोणी काही वागणं केलेलं नव्हतं तरी सुद्धा तुम्हाला दोघांना हिचंच ऐकायचंय. ही नाचवती आणि तुम्ही नाचताय. थोडी कळ सोसा म्हणे. मला कळतच नाही हे सगळं कधी संपणार आहे. तोपर्यंत काय आपण सगळे असंच राबत बसायचंय का? नाही नाही आई, हे बघ एवढं तर नक्की आहे की हे सगळं असंच नाही राहणार. पण आता जर आपण इथून निघून गेलो ना तर आपल्या हातात काहीच नाही राहणार. अगं आपण लवकरच यातनं काहीतरी मार्ग काढू. हो आई, प्लीज आमच्यावर थोडा विश्वास ठेव. माझा तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही विक्रांतचा प्लॅन हाणून पाडलात, खरंच कौतुकास्पद आहे सगळं. खरं तर ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी मला. ती ज्या पद्धतीनं त्यांनी या प्रसंगातनं मार्ग काढला, खंबीरपणे उभे राहिले, तुम्ही कौतुक करायला हवं त्यांचं. मला कितीही कौतुक वाटत असलं ना तरी माझ्यासाठी ही अवदसाच आहे. मालती ऐका, मालती. आई दादा बोलला नसतात तर काही फरक पडला असता का? तो माणूस तिकडे फॅक्टरीमध्ये डील करायला आला होता, त्याच्यासमोर शांत बसायचं एवढं कळत नाही तुम्हाला? आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू नाही शिकवायचंस. आम्हाला चांगलं कळतं ते. त्या जयसिंग घरात त्याची जागा दाखवायची होती मला. अहो पण तेव्हा दाखवायची गरज नव्हती. अरे पण माझा अपमान झाला कामगारांसमोर केला ना, मग त्याचं उत्तर सुद्धा त्यांच्या समोर द्यायला नको. दादा त्यावेळेला तोंड उघडायची गरज नव्हती. प्रत्येक वेळेला तोंड उघडलंच पाहिजे असं नाही. काही वेळेला करून दाखवावं लागतं. आज तो क्लायंट आला होता, सह्या झाल्या असत्या, डील फायनल झाली असती, फॅक्टरी गेली असती, त्या आबांची काय इज्जत राहिली असती? डोळ्यासमोर फॅक्टरी आणि सगळं जाताना बघून ना त्यांची इज्जत गेली असती. इतकं नुकसान झालं असताना पुन्हा कधी उभेच राहू शकले नसते. पण तुमच्यामुळे. विक्रांत ऐक ना बाळा, शांत हो. हे बघ आता घरात वाद नको. आई तू यांना सांग ना. मी इतकी सगळी जुळाजुळं करून आणली होती पण ह्या माणसाने गोंधळ घालून सगळा पट्ट्याबोळ केलाय. बाद झालं. तू एवढा पण मोठा नाहीयेस की बाबांशी असं बोलशील. अजित मध्ये पडू नकोस. का नाही पडायचं? तू फॅक्टरी विकायला निघाला होतास, तू आम्हाला विचारलंस नाही ना? तुझं तू ठरवून मोकळा झालास. एकदा पण वाटलं ना तुला बाबांना विचारावं? आ त्यांना काय स्वप्न पडलं होतं की तू हे काय करणार आहेस ते? खरं तर तूच मूर्खपणा करतोस. अजित तू बसायचं. नाही बसणार. बाबांबद्दल मी एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही. अजित तुला काही माहित नाहीये. नसतंच, कधीच माहिती नसतं. आधी पण असंच व्हायचं, मला काहीच माहिती नसायचं. पण आता मला कळलंच पाहिजे. सांग, मला काय माहिती नाहीये? सांग ना. तुला काहीही कळून घ्यायची गरज नाहीये. का गरज नाहीये? तू मोठा आहेस म्हणून आम्हाला अंधारात ठेवशील? हे चालणार नाही. या अजित अरे तू तरी ऐक ना, शांत होणार आहे. तुमची डोकी फिरली आहेत का?
आपल्या भल्यासाठी मी काहीतरी करतोय तर तुम्ही मला सपोर्ट करायचं सोडून तू आपलं भलं एकटा ठरवू शकत नाही. हा एकटा मालक झालोय असं वाटतंय का याला? आता मनमानी कारभार करणार का हा? बाबांशी कसंही बोलणार? वरून आपण याला काही विचारायचं नाही. आई हे चालणार नाही. अजित शांत हो. अरे तू चिडलाय म्हणून असं वाटतोय. तू मनाव घेऊ नकोस. खरं तर दोष कोणाचाच नाही. हे सगळं त्या जयसिंगाच्या फॅमिलीमुळे होतंय. आता एवढं सगळं सुनावलं तरी सुद्धा घरी तपास आहे का त्याचा? नाही. तिकडे मान सन्मान मिळतोय तर त्यातच रमले. पायाचे तुकडे पडलेत आज अक्षरशः. मी तेल लावून चोळून देऊ का लगेच? अन्न पोटात गेल्याशिवाय तुला बरं वाटायचं नाही. अहो, मग मी खिचडी बनवते पटकन सगळ्यांसाठी. हा खिचडी काय चाललंय? वेगळ्या पद्धतीने बनवते खिचडी. सोबत कोशिंबीर पण बनवते, मिरच्या तळते, पापड पण. वा, ऐकून तोंडात पाणी आलं. काय मालती? लगेच बनवते मग. हा, अरे देवा, त्याच्या आधी ना पटकन केर काढून घेते मग खिचडी करू. काही मी काय म्हणतो, तू जेवण बनव, मी हे करतो. हा नाही नको, मी करते. अगं मी करतो ना, मला नाही जेवण बनवता. तुला येतं ना, तू बनव, मी झाडू मारून घेईन. सर कशाला? राणी करू दे त्याला. अगं बायकोची इच्छा असते नवऱ्यानं बायकोला मदत करावी. करू दे, कर रे तू. अगं दे म्हटलं ना. या तू काय. आणि इकडे करते मी. असू दे आई, तू बस, मी करतो. बस. काय रे इंद्रा, हा लक्ष कुठे तुझं? हे सगळा कचरा तर इकडेच आहे. हो, मी काढणारच होतो तो. कधी काढतोय? जसं तू फॅक्टरीमध्ये बॉस होतास तेव्हा तुला कसं सगळं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी लागायचं, तसं राणी या घरची बॉस आहे. तिला हे सगळं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी लागतं. काय काय मालती चिडली आपल्यावर. काय हवं तुम्ही पण ना. काय हो, धडपडलात का? कष्टात राहतायत तरी तिकडे सगळे हसतायत, खेळतायत. आणि इकडे 4 जणांची तोंड 4 दिशेला. एवढं मोठं घर असून ना इथं आनंद आहे ना सुख. तिथं मात्र सगळं आहे. असं का? माझं काही चुकतंय का? वा, खमंग वास सुटलाय. भूक लागली असताना असं जेवण म्हणजे काय परभणीच आहे. मालती, सुरू करा. काय राणी, तू जेवणार नाहीस का? तुझं ताट कुठे? अहो बाबा, ते सकाळी गडबडीत जरा भांडी घासायची राहिली थोडी. मी पटकन ताट धुवून येते. अगं थांब ना, आपण जेवूया ना या ताटात. काय प्रॉब्लेम? नाही नको, मी धुते ना ताट. अगं पण एका ताटात जेवलं तर प्रॉब्लेम काय? जेवूया आपण याच्यातच, काय हरकत नाही. सर असं काय करते? नको, मी ताट. धुवायला वेळच किती लागतोय असा? जा धुवून घेऊन ये. हो. बरं ठीक आहे, तू याच्यात जेव, मी धुवून आणतो. नाही बस, बसा तुम्ही, बसा इथेच. जेवूया आपण सोबत. हो. हे घे. हात धुतलेत तिने. इंद्रा, हा तुला आज सगळं जेवणच गोड लागत असेल नाही?
अगं राणी, तू त्याला तिखट खायला घातलंस ना तरी गोडच लागेल त्याला. जेवा ना शांतपणे. जेवतोय. आता समजलं असेल का डील बद्दल? म्हणजे काय वाटतं तुला, त्यांनी हे ठरवून केले सगळं? अरे पण त्यांना डील बद्दल कसं कळेल? तेच कळत नाहीये. पण माझा डाऊट आहे की हे चुकून नक्कीच झालं नाहीये. अरे पण कसं कळेल त्यांना? मलाही कळत नाहीये. पण एवढे नक्की आहे की हा त्यांचा प्लॅन होता, चुकून काहीच झालं नव्हतं. असं असेल तर सोडणार नाही मी त्यांना. थांब थांब, का? काहीच रिॲक्ट व्हायचं नाही. एका शब्दाने काही बोलायचं नाही. गाफील राहून देत त्यांना. आपण किती हुशार आहोत असं वाटू दे त्यांना. विक्रांतला काही कळलं नाहीये, वाटून देत. मी त्यांना दाखवून देईन. मला माहिती आहे काय करायचंय. एक क्लायंट घालवला ना, 50 क्लायंट उभे करेन मी. 50. पण आता असा व्यवहार करेन की या कानाचं त्या कानाला कळणार नाही. सर पण आपण कुठे चाललोय? कळेल सगळं कळेल तुला. सगळे घरात झोपलेत, आपल्याला झोपायचं नाहीये का? चाललोय कुठे ते तरी सांगा सर. राणी, हो. सर हे इथं का केलं तुम्ही? का म्हणजे? हा काय प्रश्न आहे? आपलं ठरलंय ना, काही झालं तरी तुझा अभ्यास नाही थांबला पाहिजे म्हणून. चल ये, बस बस इथे. पण सर तुम्ही हे सगळं का करताय? राणी, मी तुला सांगितलंय ना एकदा, मला आपल्या घरचा हक्काचा वकील पाहिजे म्हणून हे सगळं. थँक्यू सर. यू वेलकम. कॅरी ऑन. सर राणी, ते जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग. चुकला ठोका कसा कालचा ग धडधड वाढे संग. हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला. हे मोगऱ्याची दरवळ श्वासात घुटमळ तुझ्या पायी झालो मी खुळा. घडलं कधी समजन काही ये कसा उंजळीचा दवा. मखमली 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 रेशमाचा दुआ.
कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला हुकुमाच्या राणीला हसायला येते वाटत. राणी राणी ऐक ना, माझ्या डोळ्यात साबण गेलं बहुतेक, मला खूप झोमतंय अगं, मला हेल्प कर ना. अहो सर मग पाणी होता ना. अगं पाणी कसं घेऊ मी, मला दिसत नाहीये ना भांड ते काय म्हणतात त्याला, मग मग नाही दिसत आहे मला. राणी हेल्प कर ना लवकर माझी. हो अहो, तो काय मग सर, अगं मला दिसत नाही ना, कुठे शोधा ना जरा. अरे नाही ना दिसत आहे मला, आणि तू घेऊन टाकलंस पाणी तर काय फरक पडणार आहे, हेल्प कर मला. अहो बघा जरा, शोधा इथेच आहे. अरे शोधला ना, नाही मला दिसत आहे, तू हेल्प कर ना माझी. हा? अगं तू टाइमपास काय करत बसलीस, तू टाक ना पाणी पटकन. ओ असं नाही बोलायचं हा माझ्याशी, माझ्यावर हुकूम नाही झाडायचा. मी हुकमाची राणी, मी करेल तोच हुकूम आहे. हो माझी आई, तू राणी आहेस, तू हुकूम कर, पण आता सध्या प्लीज माझ्यावर दया कर, पाणी टाक पटकन, माझे डोळे झोमतायत ग. बरं बरं ठीक आहे, थांबा. काय काय बोलत होती, हुकुमाची राणी, राणी हुकूम, हा बोल ना आता, काय बोलत होतीस मला? काय मी कुठे काय बोलत होते. आणि तुम्ही हात सोडा बरं, कोणतरी येईल ना सर, तुम्ही सोडा. नाही. कोणी आलं तर येऊ दे, कोणाला बघायचं तर बघू दे, मी तुझा हात काय सोडायला नाही पकडला. हे बघा सर, तुम्ही सोडा, येईल कोणीतरी. काय घाबरायचंय कोणाला, तुला माहिती ना इंद्रजित महाडिक कोणाला घाबरत नाही. इंद्रा, हा, हा. काय हो सर, तुम्ही एवढं घाबरता तर डेअरिंग कशाला करता. कोण, मी कुठे घाबरतोय, मी नाही घाबरत, मी कोणालाच नाही घाबरत, इंद्रजित महाडिक कोणालाच नाही घाबरत, समजलं ना. ए इंद्रा, हो झालं झालं, आलो आलो, मी पण कपडे वाळत घालते. झाली का अंघोळ? झालं झालं, आलो. तुळस किती सुकलीये, पाणी घालायला हवं.